देवांश आहे. हा त्याचा 8वा ट्रेक आहे आणि वयाच्या 2.5 वर्षापासून तो ट्रेकिंग करतो. त्याच्यासोबत आज आपण ट्रेक करूया. रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत पाचनई गावामध्ये आणि सकाळचे 3:45 झालेत आणि आता आपण इकडनं निघणार आहोत हरिश्चंद्रगडाकडे. सो हा ट्रेक जो आहे तो खूप सुंदर आहे आणि आम्ही काल दुपारी निघालो होतो ठाण्यावरनं. जेवण करून आता आम्ही रात्री इकडे स्टे केला. सो आता फ्रेश होऊन लगेच आपण ट्रेकिंगसाठी जाणार आहोत. तर असंच जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत. तर मित्रांनो, आता आपण निघतोय ट्रेकला जाण्यासाठी. तर असंच आपल्यासोबत जोडून राहा. सो आता सकाळचे 6 वाजलेत. आम्ही 4 वाजल्यापासून तयारी करत होतो आणि पाऊस पण खूप होता, त्यामुळे थोडासा उशीरच झाला आहे. आता इकडनं डायरेक्ट आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगडाकडे. गड पहिल्यांदाच ट्रेक करतोय, त्यामुळे आपण गाईडसुद्धा घेतलेले आहेत. आपल्यासोबत आपले फ्रेंड्ससुद्धा आहेत. सो असंच आपलं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. अतुल, काय वाटते? किती एक्साइटमेंट आहे? खूप मजा येते. आता तेच बघायचं कसा ट्रेक होतं. तर काय म्हणाल? अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतोय. बघूया आता पुढे. हे गाईड आहेत आपल्यासोबत. काका, तुमचं नाव काय? हरी सकाराम भारमल. भारमल म्हणजे तुम्ही इकडेच पाचनई गावात? हा, पाचनई गावातलाच आहे मी. आणि हरिश्चंद्रगडवरती माझा छोटासा स्टॉल आहे. तर मी छोटासा हॉटेल आहे माझा आणि वरती पण कॅम्पिंग करतो, पण ते कधी हिवाळ्यामध्ये करतो. आता पावसामध्ये कॅम्पिंग बंद असते. आता फक्त 1 डे असतात. तर प्राणी वगैरे येतात का जंगलात? नाही, जंगलामध्ये खूप प्राणी आहेत. रानडुक्कर आहे, माकड आहे, बिबट्या पण आहे, वानर पण आहे, बेकर पण आहे. पण गडाचा परिसर मोठा असल्यामुळं ते काही रस्त्यावरती येत नाही आणि आतापर्यंत काही कोण हल्ला केला नाही. काय आतापर्यंत सगळे सुरक्षित, आता सुरक्षित आहेत. तर हे हरिकाका आहेत जे आपल्यासोबत आज गाईड आहेत आणि आपण आज ट्रेक करणार आहेत हरिश्चंद्रगडाचा. खरं तर हा पहिल्यांदाच माझा अनुभव आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. तर आपल्यासोबत देवांशसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. तो आपल्यासोबत देवांश आहे. तर खूप सुंदर ट्रेकिंग करतो. हा त्याचा 8वा ट्रेक आहे आणि वयाच्या 2.5 वर्षापासून तो ट्रेकिंग करतो. तर त्याचं नाव आहे देवांश शेडगे. देवांश, हाय कर. हाय. तर खरंच त्याला खूप आवड आहे ट्रेकिंगची आणि यापुढे तो असं ट्रेक करत राहील आणि खूप एनर्जी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासोबत आज आपण ट्रेक करूया. तर असंच आपल्या ब्लॉगसोबत जोडून राहा. तुम्हाला अजून खूप काही दाखवतो. चला, बाय बाय. सो हा जो ट्रेक आहे तो अंदाजे 7 ते 8 किलोमीटरचा ट्रेक आहे हरिश्चंद्रगड. तर आपण विचार केला तर खूप साऱ्या वाटा आहेत या गडावर जाण्यासाठी. आपण जो चाललो आहे तो पाचनई या गावातून चाललो आहे. अजून एक वाट म्हणजे खिरेश्वर गावातून जाते. त्यानंतर एक नळीची वाट म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. अशा अनेक वाटा आहेत. तर हा खूप सुंदर ट्रेक आहे. या ट्रेकचा अनुभव मी घेतोय. बघूया, एक्साइटमेंट फुल आहे. काय होते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. असंच जोडून आपल्या ब्लॉगसोबत. सो फायनली ट्रेकला सुरुवात होते आणि आता वाजलेले आहेत 6:10 झालेले आहेत. आमचा 5 वाजता निघायचा प्लॅन होता, पण आवरता आवरता आमचे आता 6 झालेले आहेत. आणि बघूया किती वेळामध्ये हा ट्रेक होतो आणि खूप एक्साइटमेंट आहे. असंच जोडून आपल्या ब्लॉगसोबत. अशी दुकानं सुद्धा आहेत जिथे तुम्ही बिस्किट्स वगैरे घेऊ शकता किंवा इमर्जन्सी तुम्हाला हवं असेल तर. ज्याप्रमाणे आपण पाहतोय रस्ता थोडा रिस्की आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे.
धबधबा पडतोय आणि धबधब्याच्या खालून आपल्याला जावं लागते. फॉग खूप भारी आहे, खूप मस्त व्ह्यू येतोय आणि खूप मजा येते, एक्साइटमेंट आहे. आपला ग्रुप पुढे गेलाय बट आता आपण स्लोली जातोय कारण आपले काही मेंबर्स आहेत ते त्यांच्यासाठी थांबायला लागतं, थोडे सावकाश चालतात. त्यामुळे हा सुपर व्ह्यू येतोय, बघू शकता तुम्ही. आणि फॉग आणि खूप धमाल करतात सगळेजण. तुम्हाला सुद्धा धमाल करायची असेल तर तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा या गडाला. ओके. आणि तुम्ही बघू शकता. दादा तुझं नाव काय? सागर. आणि हा सागर दादा बघा किती छान खरं तर मक्याचा व्यवसाय करतो. दादा कधीपासून करतो तू? 5 वर्ष. 5 वर्ष आले. जय शिवराय. खरंच तुम्ही जर आलात तर नक्की दादाकडे व्हिजिट करा. जे मंदिर आहे त्याचा इतिहास पण खूप मोठा आहे. त्याचा इतिहास कसं काय आहे म्हणजे सगळं स्वयंभू येते. 4 खांब आहेत मंदिराला. त्याच्यातले 3 खांब तुटलेले आहेत. जसे सतीयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग असे 4 खांब. त्याच्यातले 3 खांब जे संपलेले आहेत आणि चौथा जो आहे तो कलियुग आहे. तर कलियुगाचा खांब शिल्लक आहे. जोपर्यंत तो खांब आहे तोपर्यंत कलियुग आहे आणि जेव्हा तो खांब नष्ट होईल तेव्हा कलियुगाचा अंत होईल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा वॉटरफॉल तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. असंच खूप सारी माहिती तुम्हाला आपल्या ब्लॉगसोबत भेटेल. असंच जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. चढला तुला कसं दमलास का? तू नाही दमलास? कसं वाटतं तुला? एनर्जी अजून चांगलं वाटतं? तू रस्ता बघू शकता, खूप स्लिपरी आहे. दगडावर पूर्ण निळ आले आणि अप्रतिम व्ह्यू आहे. एक नंबर, म्हणजे शब्दात सांगता येत नाही आहे. मनमोहक असं व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा वॉटरफॉल तर एकदम दुधासारखा आहे. सांगता येत नाही मला, कारण हा जो अनुभव येतोय, हा एक्सपिरियन्स आहे, खूप भारी आहे. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवा. या गड किल्ल्यांवर भेटून आपण नक्कीच ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. आणि खरं तर खूप भारी वाटते, खूप भारी व्ह्यू आहे. आणि आपले ग्रुप मेंबर्स पुढे गेलेत, आपण जातो आता. फोटो वगैरे काढले, खूप भारी धमाल मस्ती. एनर्जी ड्रिंक पण आपल्या बॅगेत आहे. सोबतच थोडं सुका खाऊ सुद्धा घेतलेलं आहे. तर असे ग्रुप्स तुम्हाला दिसतील. आणि हा व्ह्यू मावशी, कधीपासून आपलं दुकान आहे इकडे? कधीपासून दुकान आहे? किती वर्ष झाली? 10-20 वर्ष झाले. तुम्ही इथले पाच नाहीचे? इथे तुम्ही स्टॉप घेऊ शकता, चहा पाणी नाश्ता करू शकता. असं जोडून राहिलं ब्लॉगसोबत. आणि हे शिवलिंग आहे आणि इकडे मूर्ती आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. त्याला थोड्याशा हे बांधलं. सो फायनली आता आपण वरती पोहोचलोय आणि इकडे स्टॉल्स आहेत आणि आता आपण खाली उतरतोय जिथे मंदिर आहेत. आणि खूप सुंदर व्ह्यू आहे, फॉग पण खूप सुंदर आहे आणि दव पडलेलं आहे सगळीकडे. एकदम थंड हवा आहे, थंड हवेची झुळूक येते, त्याच्याने खूप थंड वाटते वातावरण. आता आपण जातोय मंदिराच्या दिशेने. खूप सुंदर असं हा ट्रेक आहे, तुम्ही सुद्धा अनुभवा.
मंदिर आहे हे शिव मंदिर शिवमंदिर आहे. आणि खाली ते खंबावाला आहे केदारेश्वर मंदिर आहे इथे. हे शिव मंदिर आहे आणि तर आपण बघू शकता हे शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी. मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुद्धा एक शिवलिंग आहे आणि बाजूला मूर्ती आहे ज्या हर हर महादेव. मंदिर आणि महादेवांचं मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण निघतोय पुढच्या केदारेश्वराच्या मंदिराकडे. गर्दी पण खूप वाढत चालली आहे आणि फायनली आम्ही आता निघतोय. असंच जोडून राहा आमच्या ब्लॉग. सो आता आपण जातोय केदारेश्वर मंदिराकडे. माझी खूप इच्छा होती या मंदिरामध्ये येण्याची आणि असंच आम्ही जातोय आता. खूप भारी व्ह्यू आहे. फक्त स्लिपरी आहे, सांभाळून जायला लागणार आहे. खूप सुंदर दर्शन झालं आणि आता आपण निघूया, पुढे जाऊया. दोन मंदिरांचं खूप सुंदर दर्शन झालं. हरिश्चंद्रगड ट्रेक अप्रतिम होता. आता पुढे जाऊया, अजून काय काय होतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असं जोडून द्या आपल्या ब्लॉगसोबत. सो फायनली आता दर्शन घेऊन निघालो आम्ही आता आणि जातोय पुढे जाऊन काहीतरी खातो आता आणि मग परतीच्या प्रवासाला. तर असा होता हरिश्चंद्रगडाचा ट्रेक. खूप धमाल एन्जॉय केला आम्ही. काय बोलशील, कसं वाटलं मला सांग तू आतापर्यंत जे ट्रेक केलं त्यामध्ये आणि हरिश्चंद्रगडामध्ये काय वाटलं तुला? छान होता. छान होता. तू भिजला ना वॉटरफॉल? छोटा होता. कसा होता? थोडा मोठा होता. दमला तू चालून चालून? थकलास नाही ना? नाही थकला. अजून एनर्जी कुठपर्यंत आहे? हा चालेल चालेल. तर असा देवांसोबत आम्ही ट्रेक केलेला आहे पूर्ण आणि खूप धमाल एन्जॉय केला. एवढ्या चिमुकल्याने हा गडसुद्धा आरामात, जे भल्या भल्यांना नाही जमलं ते या छोट्याने केलं आहे. खरंच मजा आली, खूप धमाल केली आम्ही. असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत. तर आपण आता इकडे वरती आलो गडावर आणि गडावर 50 ते 60 स्टॉल असतील. पर्यटकांची जी व्यवस्था किंवा खायला किंवा नाश्ता वगैरे करायला त्यांची सोय इकडे केली जाते. सो आपण जिथे स्टे केला होता हॉटेल ऋषिकेशमध्ये, तर त्याच दादाचं हे हॉटेल आहे. वर स्टॉल आहे, बघू शकता तुम्ही. हॉटेल ऋषिकेश खूप सुंदर आहे. इकडनं आपण कोकण कड्याला सुद्धा जाऊ शकतो, पण धुकं एवढं आहे आज की कोकण कडा आपल्याला काहीच दिसणार नाही आहे.
आणि फक्त फॉग आणि फॉगच आहे सगळीकडे. आपण 2 मंदिरांचं मस्त दर्शन केलंय, छान दर्शन झालं. गर्दी अफाट आहे आणि पर्यटक सुद्धा तेवढेच येत आहेत हजारोंच्या संख्येने. आपल्यासोबत सतीश दादा आहे, यांच्या आपण हॉटेलवरती स्टे केलेला आहे. तर दादा आपल्या व्ह्युअर्सला सांग की जर तुम्ही हरिश्चंद्रगडावर येणार असाल तर नक्की तुमच्या हॉटेलला व्हिजिट करायला. टेंट वगैरे, जेवण वगैरे, सकाळचं ब्रेकफास्ट वगैरे पॅकेज आहे. तर इथे कॅम्पिंग पण होते. तर दादाचा नंबर मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की दादाला व्हिजिट करा आणि आपण निघूया आता. तर थँक्यू. तर असंच आता दादाला भेटू, आपण निघतोय आता, जातोय आपण परतीच्या प्रवासाला. तर खाली जाऊन आता आपण लंच करणार आणि मग निघणार घरच्या रस्त्याकडे. तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय होतं. असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत. मी आता रेनकोट वगैरे काढून ठेवला आहे कारण जी हवा आहे आणि खूप भारी वाटतं, एकदम थंड. आता आपण जातोय हळूहळू खाली. सो फायनली आपण आता थोडा पल्ला राहिला आपला अजूनही. आणि आपल्यासोबत जो छोटू आहे त्याची एनर्जी बघा अजून पण तशीच आहे. इकडे बघ, इकडे बघ. चाल चाल. हा तो चालतोय बघ कसा. हा चालून ना ग. थांब 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 देवांश. त्याची एनर्जी अजून पण फुल ऑन आहे. आता आपण जातोय खाली. मग खाली गेल्यावर आपण जेवण करणार आणि मग घरच्या रस्त्याला निघणार. सो असंच जोडून आपल्या ब्लॉगसोबत. तुम्ही गर्दी बघू शकता, तुफान गर्दी आहे. सकाळचे 10 वाजलेत आणि मजा येते फुल धमाल. एकदम अप्रतिम ट्रेक होता आणि हा हरिश्चंद्रगडाचा अनुभव खूप भारी आहे. तुम्ही सुद्धा नक्की अनुभवा आणि गडाला भेट द्या. सो आपल्याला इकडे पर्यटक भेटलेले आहेत. तर महादेव महादेव नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय. सो असे पर्यटक दूर दूरवरून येत आहेत. तुम्ही सुद्धा नक्की या, नक्की व्हिजिट करा. असं सोडून आपल्या ब्लॉग सुरक्षा वाढवले इकडे, जरा दुर्घटना वगैरे होता म्हणून. पर्यटकांनी ऐकलं पाहिजे ना. ऐकतात ना. काय काय बोलाल, म्हणजे पर्यटक खूप येत असतात का इकडे? भरपूर येतात. तो खूप पर्यटक येत असतात आणि शिस्तीचं उल्लंघन होऊ नये म्हणून वन विभागाने त्याचे अधिकारी इकडे नेमलेले आहेत आणि ते खरंच चांगली कामगिरी करतायत. तर असंच जाऊया आपण आता खाली. सो फायनली अजून एक टप्पा कमी झालेला आहे. आम्ही आता उतरतोय. तर हा होता हरिश्चंद्रगड. या किल्ल्याची उंची आहे 1424 मीटर आणि गिरिदुर्गाचा हा किल्ला आहे. आणि जी डोंगर रांग आहे ती माळशेजची आहे. पाहण्यासाठी केदारेश्वराची गुफा आहे, तारामती शिखर, कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे, पुष्करणी कुंड, 7 गुहा, गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसुबाई, अलंगमदन, कुरंगड व भैरवगड अशी ठिकाणे आहेत, बघू शकता. सो फायनली आता हरिश्चंद्रगडावरून आपण उतरलो आहे. 9 वाजता आम्ही 9-9:30च्या दरम्यान तिथनं निघालो होतो. आता 11 वाजले, 2 तासात आम्ही उतरलो. अतुल कसं वाटलं तुला, काय म्हणशील? आम्ही धावलो, पळलो,
एन्जॉय केला, धरपडलो सुद्धा. आणि आम्ही खूप धमाल मस्ती केली. तर ही होती हरिश्चंद्रगड ट्रेकिंगची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्ह्युअर्सला सांग ट्रेकिंग कशी होती आणि हा तुझा कितवा ट्रेक होता? तर याचा 8वा ट्रेक होता आणि त्यांनी अप्रतिमरित्या कंप्लीट केला आहे. थकला नाही ना जरा पण? तू एनर्जी किती अजून एवढी राहिली आहे? जो छोटा ट्रेकर आहे आणि पुढे जाऊन नक्कीच मोठा ट्रेकर होईल. जो खूप आम्ही एन्जॉय केला, खूप भारी मजा आली त्याच्यासोबत ट्रेक करायला. असेच आम्ही नेक्स्ट ट्रेक सुद्धा करण्याचा प्रयत्न करू. आम्ही नक्कीच आमचा नवीन व्हिडिओ येईल सोबत ट्रेक करायचं ना ट्रेक. आताच आपण भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ सोबत. सो असंच आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. पुन्हा आपण भेटूया नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.